श्री स्वामी समर्थ. सांब सदाशिव. एकदा कैलास पर्वतावर देवी पार्वती आणि भगवान शिव संवाद करत असताना नंदी दूरवरून चिंताग्रस्त दिसत होता. भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात, माझी आणि नंदीची ही कथा जो मनुष्य आजच्या दिवशी ऐकेल त्याच्यावर मरेपर्यंत संकट, गरिबी येणार नाही आणि त्यांचा अकाल मृत्यू होणार नाही. त्यांच्या घरावर येणारे संकट लांबूनच पळून जाईल. जे ही कथा ऐकतील त्यांच्या सर्व इच्छा माझा नंदी पूर्ण करेल. भगवान भोलेनाथ म्हणतात, ही कथा अर्धवट ऐकून सोडण्याची चुकी करू नका. ही कथा ऐकल्याने कितीही मोठे दुःख, रोग, आजार, शत्रू, डोक्यावरील लाखोंचे कर्ज दूर होऊ शकते. आजच्या दिवशी ही कथा ऐकल्याने तुमच्या रडक्या भाग्यात चमत्कार होऊ शकतो आणि घरात कायम सुख समृद्धी नांदेल. घरात कायम भगवान शिवांचे वास्तव्य राहील. या कथेला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्हाला भगवान शिवाचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. जे भक्त दुःखी आहेत, संकटात आहेत, त्यांना आजची ही कथा तुम्ही नक्कीच शेअर केली पाहिजे. बघा, देवांचे देव महादेव तुम्हाला मरेपर्यंत कधीही कशाचीही कमी पडू देणार नाहीत, हे त्यांचे वचन आहे. प्राचीन काळात कैलास पर्वतावर भगवान शिव आपल्या ध्यानात मग्न होते, तर नंदी नेहमी त्यांच्या चरणाजवळ बसून भक्तिभावाने त्यांची सेवा करत असे. नंदीला भगवान शंकराविषयी अनन्यसाधारण प्रेम होते. भगवान शंकर केवळ संहार करता नाहीत, तर ते करुणेचे सागर आणि भक्तांचे पालन करणारे आहेत. त्यांचे वाहन नंदी देखील त्यांचा परम भक्त आहे. नंदी केवळ एक बैल नसून भक्ती, श्रद्धा आणि निष्ठेचे प्रतीक मानला जातो. ही कथा आपल्याला शिकवते की भगवान शिवाच्या चरणी संपूर्ण श्रद्धा ठेवल्यास कोणत्याही परिस्थितीत चिंता, दुःख आणि भय आपल्यापासून दूर राहते. एकदा कैलास पर्वतावर देवी पार्वती आणि भगवान शिव संवाद करत असताना नंदी दूरवरून चिंताग्रस्त दिसत होता. त्याचा मनोभाव काहीतरी विचलित असल्यासारखा वाटत होता. देवी पार्वतीने हे लक्षात घेतले आणि नंदीला जवळ बोलावले. नंदी, तू इतका गंभीर का दिसतोस? तुझ्या मनात काही चिंता आहे का? पार्वती मातेने विचारले. नंदीने थोडा वेळ शांत राहून मग उत्तर दिले, माते, मी भाग्यवान आहे की मला भगवान शंकराची सेवा करण्याची संधी मिळते. पण कधी कधी मला चिंता वाटते की भविष्यात माझे काय होईल. मला असे वाटते की जर मी काही चूक केली तर माझ्या प्रभूंना राग येईल का? ते मला त्यांच्यापासून दूर तर करणार नाहीत ना? भगवान शंकराचं उत्तर आणि शिकवण ऐकत रहा. भगवान शंकरांनी मंद स्मित हास्य केले आणि नंदीला प्रेमाने जवळ बोलावले. ते म्हणाले, नंदी, भक्ती ही विश्वासाने आणि प्रेमाने केली जाते. जोपर्यंत तुझ्या मनात निष्ठा आहे तोपर्यंत तुला कधीच माझ्यापासून दूर जाण्याची भीती बाळगण्याची गरज नाही. पण प्रभू, कधी कधी माझ्या मनात भीती निर्माण होते. भविष्यात कोणत्या संकटांचा सामना करावा लागेल हे माहीत नाही. माझी सेवा पूर्ण होईल का? मला तुमचे प्रेम तसेच मिळेल का? नंदीने विचारले. त्यावर भगवान शिवांनी एका हातात आपले त्रिशूल घेतले आणि कैलासाच्या एका भागावर वार केला. त्या ठिकाणी लगेचच एक सुंदर जलाशय निर्माण झाला. त्यांचे तेज त्या पाण्यात मिसळले आणि त्यांचे निर्मळ पाणी आकाशा इतके स्वच्छ झाले. नंदी, या पाण्यात पहा, तुला काय दिसते? भगवान शंकरांनी विचारले. नंदीने त्या पाण्यात पाहिले आणि त्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिबिंबासोबत भगवान शिवांचे प्रतिबिंब दिसले. तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, प्रभू,
मी यात मला आणि तुम्हाला दोघांनाही पाहतो. शंकरांनी उत्तर दिले, हे सत्य आहे. जेव्हा भक्त माझे नाव स्मरतो, त्याच्या मनात माझ्याबद्दल निष्ठा आणि प्रेम असते, तेव्हा मी त्यांच्यासोबत नेहमी उभा असतो. तुला माझ्यापासून वेगळे होण्याची भीती का वाटते? जसे हे प्रतिबिंब तुला कायम दिसेल, तसेच मी माझ्या प्रत्येक भक्तासोबत असतो. जोपर्यंत भक्ती आणि श्रद्धा कायम आहे, तोपर्यंत चिंता आणि भय तुला कधीही स्पर्श करू शकत नाही. हे ऐकून नंदीच्या मनातील सर्व चिंता दूर झाल्या. तो पुन्हा आत्मविश्वासाने भगवान शंकरांच्या चरणी वंदन करू लागला. ही कथा आपल्याला शिकवते की भगवान शंकर आणि भक्त यांचे नाते अतूट आहे. जोपर्यंत आपली भक्ती प्रामाणिक आहे, तोपर्यंत शिव आपल्या सोबत राहतात. चिंता दूर करण्याचा मार्ग म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि भगवान शिवांचे स्मरण केल्याने कोणतीही चिंता आपल्यावर प्रभाव टाकू शकत नाही. आपले शिव भक्तांपासून कधीही दूर होत नाहीत. जे खऱ्या मनाने भगवान शिवाची सेवा करतात, त्यांना भगवान शिव कधीही एकटे सोडत नाही. आता आपण शिवाची गरिबी, दारिद्र्य दूर करणारी एक कथा ऐकूया. आजच्या दिवशी तुम्ही भगवान शिवाच्या जर या 5 कथा ऐकल्या, तर तुमची कितीही मोठ्यातील मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमच्या कुटुंबावर येणारे मोठे संकट टळू शकते. त्यामुळे शेवटपर्यंत आजच्या दिवशी या कथा ऐकत राहा. या कथा तुमच्यापर्यंत पोचल्या याचा अर्थ भगवान शिव तुमच्यावर कृपा करणार आहेत. देवांचे देव महादेव तुझ्यावर कृपा करणार आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत या 5ही कथा तू ऐकत राहा. या 5 कथांमधील शेवटची कथा पती पत्नीमधील वाद संपवणारी आहे. ही कथा ऐकल्याने पती पत्नीमधील वाद मिटतील, त्यांच्यातील प्रेम जन्मोजन्मी वाढत राहील आणि त्यांना कधीही कशाचीही कमी पडणार नाही. त्यामुळे प्रत्येक पती पत्नीने ही शेवटची कथा ऐकायला विसरू नका. आता आपण भगवान शिवाची गरिबी दूर करणारी सर्वात पवित्र कथा ऐकूया. कैलास पर्वतावर भगवान शिव ध्यानस्थ होते. त्यांच्या आजूबाजूला हिमालयाचा शुभ्र बर्फ, मंद वाऱ्याचा स्पर्श आणि शांतता पसरलेली होती. पार्वती देवी आपल्या प्रभूंच्या सेवा करण्यात मग्न होत्या, परंतु त्या पाहत होत्या की पृथ्वीवरील माणसे चिंता, दुःख आणि मोहाच्या बंधनात अडकलेली आहेत. त्यांनी भगवान शंकरांना विचारले, हे प्रभू, तुम्ही समस्त सृष्टीचे पालन करते आहात, मग हे जीव इतके चिंतेत का आहेत? शंकरांनी स्मित हास्य दिले आणि म्हणाले, हे पार्वती, चिंता ही मोहाच्या परिणामास्वरूप निर्माण होते. जेव्हा जीव आपल्या सत्य स्वरूपाला विसरतो आणि भौतिक सुखदुःखात अडकतो, तेव्हा त्याला चिंता ग्रासते. पण जर तो माझ्या मार्गावर आला, तर त्याच्या सर्व चिंता दूर होतील. खूप वर्षांपूर्वी अवंती नगरीत हर्षदत्त नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्या वैभवाचा सर्वत्र बोलबाला होता, परंतु तो नेहमी चिंतेत राहायचा. त्याला 7 मुलगे होते, मोठी संपत्ती होती, पण तरीही तो सुखी नव्हता. तो नेहमी विचार करत असे, माझी संपत्ती टिकेल का? माझे कुटुंब कायम सुखी राहील का? मृत्यूनंतर माझे काय होईल? त्याच्या मनातील या विचारांनी त्याला झपाटले होते. तो रात्रंदिवस भीतीत जगत असे. एके दिवशी एका साधूने त्याला विचारले, का रे व्यापाऱ्या, एवढी मोठी संपत्ती असूनही तुझ्या डोळ्यात दुःख का आहे? हर्षदत्तने त्यांना आपल्या सर्व चिंता सांगितल्या. ते साधू मंद हसले आणि म्हणाले, महाशिवरात्री येत आहे. या दिवशी भगवान शंकराची उपासना कर आणि रात्रभर जागरण कर. त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोल. शिव आहे तिथे चिंता राहू शकत नाही. मग महाशिवरात्रीच्या दिवशी हर्षदत्तने पूर्ण भक्तिभावाने उपवास केला. शिव मंदिरात गेला आणि रात्रभर
भगवान शिवाच्या चरणी ध्यान लावले. मध्यरात्री अचानक मंदिरातील दिवे मंद झाले आणि त्याच्या पुढ्यात एक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला. त्या प्रकाशातून साक्षात भगवान शंकर प्रकट झाले. शंकराने सौम्य स्वरात विचारले, का रे हर्षदत्त, तुला काय हवे आहे? हर्षदत्तने अश्रू भरल्या डोळ्यांनी उत्तर दिले, प्रभू, मला शांती हवी आहे. माझ्या चिंता दूर करा. शंकर मंद हसले आणि म्हणाले, माझा आशीर्वाद कायम तुझ्यावर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, चिंता हा मोहाचा परिणाम आहे. तू ज्या गोष्टीवर हक्क सांगतोस त्या नश्वर आहेत. धन, कुटुंब, प्रतिष्ठा हे सर्व क्षणभंगुर आहे. खरे सुख शांती आणि भगवंताच्या नामस्मरणात आहे. रोज माझे ध्यान करशील, ओम नमः शिवाय, सांब, सदाशिव या पवित्र मंत्रांचा जप करशील तर चिंता तुला कधीही स्पर्श करणार नाही. हर्षदत्तला साक्षात्कार झाला. तो दिवस आणि ती रात्र त्याच्या जीवनातील सर्वात मोठा बदल घेऊन आली. त्याच्या अंतःकरणातील सगळ्या चिंता नाहीशा झाल्या आणि तो संन्यासीसारख्या आनंदाने जगू लागला. महाशिवरात्री हे केवळ एक सण नाही, तर आत्मशांती मिळवण्याचा मार्ग आहे. ज्याप्रमाणे हर्षदत्तने भगवान शिवाच्या कृपेने चिंता दूर केली, तसेच आपणही शिवनामात तल्लीन झालो तर आपल्याही मनातील चिंता, भीती आणि दुःख नष्ट होईल. महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी आपण सर्व शिवस्मरण करून मनशांती प्राप्त करूया. आता भगवान शिव आणि माता पार्वती यांची संकटांपासून मुक्ती देणारी कथा ऐकूया. प्राचीन काळी हिमालय पर्वताच्या अतिथ्यक भागात भगवान शंकर आणि माता पार्वती आपले दिव्य जीवन व्यतीत करत होते. कैलास पर्वत हा त्यांचा निवासस्थान होता, जिथे शिवगण, ऋषीमुनी आणि अनेक भक्त त्यांची सेवा करत असत. माता पार्वती प्रेमळ आणि करुणामयी होत्या, तर भगवान शिव संपूर्ण विश्वाचे पालन करते होते. त्या काळात काशी नगरीत सत्यनारायण नावाचा एक राजा राज्य करत होता. तो अत्यंत नीतिमान, दयाळू आणि प्रजेसाठी हितकारक निर्णय घेणारा होता. त्याचे राज्य सुखसमृद्धीने भरलेले होते. पण एके दिवशी अचानक राज्यावर मोठे संकट आले. सातत्याने दुष्काळ पडू लागला, लोक उपाशी मरू लागले आणि शत्रूंच्या आक्रमणामुळे राज्य धोक्यात गेले. राजा सत्यनारायण खूप चिंतेत पडला. तो विचार करत होता, मी नेहमी धर्माचे पालन केले, भक्ती केली, तरीही माझ्या राज्यावर एवढे संकट का आले आहे? मग एके दिवशी तेजस्वी महर्षी राज दरबारात आले. राजा सत्यनारायणाने त्यांचे नम्रपणे स्वागत केले आणि आपल्या चिंता सांगितल्या. महर्षी म्हणाले, हे राजन, हे संकट तुझ्या पूर्वकर्मामुळे नाही, तर तुझ्या भक्तीच्या परीक्षेचा हा एक भाग आहे. जर तू माता पार्वती आणि भगवान शिव यांची उपासना केलीस तर तुझे सर्व संकट दूर होईल. राजाने विचारले, कृपया मला ती उपासना सांगा. महर्षींनी सांगितले, महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जागरण कर, शिवलिंगावर गंगाजल अर्पण कर, बेलपत्र वाहा आणि ओम नमः शिवाय, हर हर महादेव, सांब, सदाशिव या 3 मंत्रांपैकी एका मंत्राचा अखंड जप कर. तसेच माता पार्वतीची पूजा करून स्त्रियांना सुवासिनी म्हणून सन्मान दे. भगवान शंकर आणि माता पार्वती प्रसन्न झाल्यास तुझे सर्व संकट नष्ट होईल. मग राजा सत्यनारायणाने त्वरित संकल्प घेतला आणि महाशिवरात्रीचे व्रत करण्यास प्रारंभ केला. संपूर्ण राजवाड्यात शिवभक्तीचे वातावरण निर्माण झाले. भक्तगणांनी मंदिरात शिवलिंगाची पूजा केली, स्त्रियांनी माता पार्वतीची आराधना केली आणि सर्वांनी रात्रभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला. रात्रीच्या शेवटच्या प्रहरात अचानक मंदिराचा संपूर्ण परिसर तेजस्वी प्रकाशाने उजळून गेला.
त्या दिव्य प्रकाशातून भगवान शंकर आणि माता पार्वती दोघेही प्रकट झाले. त्यांचे तेज इतके प्रखर होते की सर्व भक्त वंदन करण्यासाठी खाली झुकले. भगवान शिवाने सौम्य स्वरात विचारले, राजा सत्यनारायण, आम्ही तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहोत. सांग, तुला काय हवे आहे? मग राजानेही हात जोडून विनंती केली, प्रभू, माझ्या राज्यातील सर्व संकट दूर करा. माझ्या प्रजेचे भले व्हावे आणि माझ्या लोकांना सुख शांती लाभावी. मग भगवान शिवांनी आनंदाने वरदान दिले, हे राजन, तुझी भक्ती खरी आणि निस्वार्थ आहे. म्हणूनच तुझ्या राज्यावरचे सर्व संकट या क्षणाला नष्ट होत आहे. त्या क्षणी आकाशात मेघ दाटून आले आणि राज्यात पहिल्या पावसाच्या थेंबांनी दुष्काळ समाप्त झाला. शत्रूंच्या सैन्याने अचानक युद्ध सोडून पळ काढला. प्रजेच्या मनात आनंद संचारला आणि संपूर्ण राज्यात उत्सव सुरू झाला. तो उत्सव म्हणजे महाशिवरात्रीचा उत्सव. माता पार्वतीने देखील मग आशीर्वाद दिला, जो भक्त संकटाच्या वेळी माझ्या आणि शंकराच्या चरणी शरण जातो त्याला आम्ही कधीही दुःख भोगू देणार नाही. प्रत्येक भक्ताने महाशिवरात्रीला व्रत करून भगवान शिवाचे आणि माझे स्मरण करावे. त्याने त्याच्या जीवनातील सर्व संकटे नष्ट होतील. ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा जीवनात संकटे येतात तेव्हा भगवान शिव आणि माता पार्वतीची उपासना करावी. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आणि महाशिवरात्रीचे व्रत आणि शंकर पार्वतीची आराधना केल्याने सर्व अडचणी दूर होतात. जर तुम्ही संकटात असाल, चिंता करत असाल तर भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या चरणी शरण जाऊन निष्ठेने उपासना करा. ते नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व दुःख आणि अडथळे दूर करतील. भक्तांनो, जर तुम्ही या गोष्टीसाठी तयार असाल तर होय, मी तयार आहे आणि त्याच्या खाली ओम नमः शिवाय हे 2 वाक्य टाईप करा. बघा, तुमच्या सर्व इच्छा भगवान शिव आणि माता पार्वती पूर्ण करतील. आता आपण भगवान शिव आणि माता पार्वतीची दारिद्र्य, कर्ज, गरिबी संपवणारी सर्वात पवित्र कथा ऐकूया. ही कथा सर्व भक्तांनी कान उघडे ठेवून ऐकलीच पाहिजे. प्राचीन काळात कौशांबी नगरीत वासुदेव नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत धार्मिक होता. नेहमी वेद पठण आणि भगवंताची उपासना तो करत असे. परंतु त्याच्या जीवनात एक मोठी समस्या होती, गरिबी. त्याच्या घरात अन्न नव्हते, कपडे जुने फाटके होते आणि तो रोज चिंतेत असायचा की उद्याचा दिवस कसा जाईल. एका रात्री तो आपल्या झोपडीत बसून विचार करत होता, मी इतकी वर्षे ईश्वराची सेवा केली, पण तरीही माझी गरिबी दूर होत नाही. प्रभू, माझ्यावर दया का दाखवत नाहीत? हा प्रश्न तो त्याच्या भगवंताला विचारत असे. त्या रात्री त्याला स्वप्नात एक तेजस्वी साधू दिसला. तो साधू म्हणाला, वसुदेव, तुझ्या कष्टांचा अंत जवळ आला आहे. उद्या महाशिवरात्री आहे. तू उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात जा. भगवान शंकराची उपासना कर. रात्रभर जागरण कर आणि ओम नमः शिवाय किंवा सांब सदाशिव या मंत्राचा अखंड जप कर. तुझे सर्व संकट नष्ट होईल. वसुदेव सकाळी उठला. त्याला वाटले की हे एक दैवी संकेत आहे. त्याने थोडेसे अन्न घेतले आणि उज्जैनच्या दिशेने निघाला. प्रवास खूप कठीण होता. तो उपाशी आणि तहानलेला चालत होता. पण त्याच्या मनात एकच विचार होता, भगवान शंकर माझ्या दुःखाचा अंत करतील. महाशिवरात्रीच्या दिवशी वसुदेव उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात पोहोचला. त्याने संध्याकाळी गंगा स्नान केले, मंदिरात प्रवेश केला आणि भोलेनाथाच्या पिंडीसमोर बसून राहिला. त्याने त्या रात्री उपवास करण्याचा निर्धार केला आणि रात्रभर जागरण करण्याचा संकल्प केला. तो अखंड ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहिला. त्याचे डोळे पाण्याने भरले होते. हृदय भक्तीने ओथंबले होते. त्यांच्या जपाची तीव्रता एवढी होती की मंदिरात उपस्थित अन्य भक्तही
त्याला विस्मयाने पाहत होते. आणि मग मध्यरात्री अचानक मंदिराचा परिसर उजळून निघाला. एक दिव्य प्रकाश पिंडीवरून उठला आणि त्यातून स्वयं भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी वसुदेवकडे पाहिले आणि सौम्य स्वरात विचारले, "वत्सा, तू इतक्या भक्तिभावाने मला पुकारले आहेस. सांग, तुला काय हवे आहे?" वसुदेव चकित झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हात जोडून म्हणाला, "प्रभू, मी गरीब आहे. माझ्या कुटुंबाला अन्न नाही, वस्त्र नाही. आम्ही दरिद्री जीवन जगत आहोत. कृपा करून माझी गरिबी दूर करा." भगवान शिव मंद हसले आणि म्हणाले, "वत्सा, गरिबी ही केवळ धनाच्या अभावाने येत नाही. ती मनाच्या दुर्बलतेमुळे येते. जो माझे स्मरण करतो तो कधीच गरीब राहत नाही. तुझी निष्ठा आणि श्रद्धेमुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे." शंकरांनी आपल्या त्रिशूलाने हवेत एक रेषा काढली आणि एका क्षणात वसुदेवच्या समोर सोन्याचे नाणे आणि रत्नांच्या राशी प्रकट झाल्या. त्यांनी पुढे सांगितले, "हे धन तुझे आहे, पण ते केवळ तुझ्या उदरनिर्वाहासाठी वापर. सत्कर्म कर, दान कर आणि शिवनामाचा जप करत राहा. असे केल्यास तुझ्या वंशात कधीही गरिबी राहणार नाही." वसुदेवने भगवान शिवाचे आशीर्वाद घेतले आणि घरी परतला. त्याच्या झोपडीच्या जागी सुंदर महाल निर्माण झाला होता. त्याच्या हातात संपत्ती होती, पण त्याने तिचा उपयोग सत्कर्मासाठी केला. गरिबांना अन्न दिले, मंदिरे बांधली आणि दरवर्षी महाशिवरात्रीला मोठा महोत्सव आयोजित करू लागला. ही कथा आपल्याला शिकवते की भगवान शिवाची उपासना केल्याने, नामस्मरण आणि भक्ती केल्याने गरिबी आणि दारिद्र्य नष्ट होते. जर तुम्हीही संकटात असाल, गरिबीने ग्रासला असाल, चिंता तुम्हाला सतावत असेल, तर ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जप करा. या क्षणी कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय 3 वेळा टाईप करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भगवान शंकर नक्कीच तुमच्यावर कृपा करतील आणि तुमच्या जीवनातील दारिद्र्य दूर होईल. आता आपण अजून एक भगवान शिवाची गरिबी, चिंता, भीती आणि शत्रूंचा नाश करणारी ही पवित्र कथा ऐकणार आहोत. भक्तांनो, भगवान शिव हे करुणेचे सागर आणि सर्व संकटे दूर करणारे आहेत. ते केवळ संहार करता नाहीत, तर भक्तांसाठी पालन करते आणि संकट मोचकही आहेत. जो त्यांचा अखंड जप करतो त्यांच्यावर ते कृपा करतात आणि त्याला कोणत्याही संकटात एकटे सोडत नाहीत. ही कथा अशा भक्ताची आहे जो आपल्या दुःखाच्या गर्तेत अडकला होता, पण भगवान शिवाच्या कृपेने त्याचे जीवन पूर्णपणे बदलले. तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली तर भगवान शिव तुमच्यावरही कृपा करतील. प्राचीन काळात एका गावात सोमनाथ नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत भक्तिमान होता, पण त्याच्या जीवनात गरिबी, चिंता आणि भीतीने घर केले होते. त्याचे घर मोडकळीस आले होते. त्याच्याकडे पुरेसे अन्नही नव्हते आणि शत्रू सतत त्याचा अपमान करायचे. तो रोज गावातील श्रीमंत लोकांकडे जात असे आणि काही ना काही काम मागत असे, पण कोणीही त्याला मदत करत नसे. लोक त्याला हिणवत, "जर तुझा शिव इतका महान असेल तर तो तुला गरिबीपासून मुक्त का करत नाही?" सोमनाथाच्या मनात कधी कधी शंका येई, मी इतके वर्ष भगवान शिवाची सेवा केली, तरीही माझे जीवन असेच का आहे? पण लगेचच तो स्वतःला सावरत असे आणि शिवनामाचा जप करत असे. एक दिवस गावात एक साधू आला. त्याने सोमनाथाला पाहिले आणि विचारले, "वत्सा, तू एवढा दुःखी का दिसतोस?" मग सोमनाथाने त्याच्या जीवनातील सगळ्या व्यथा सांगितल्या. गरिबी, चिंता, भीती आणि शत्रूंचा त्रास सांगितला. साधूने मंद स्मित हास्य दिले आणि विचारले, "वत्सा, तू महाशिवरात्रीला भगवान शिवाची कठोर तपस्या करू शकतोस? मग रात्रभर जागरण कर,
ओम नमः शिवाय या मंत्राचा जप कर आणि त्यांना बेलपत्र अर्पण कर. शिवशंकर नक्कीच प्रसन्न होतील. सोमनाथाने लगेचच संकल्प केला की या महाशिवरात्रीला मी उपवास करेन आणि अखंड जप करेन. महाशिवरात्रीच्या दिवशी सोमनाथ नदीत स्नान करून शिव मंदिरात गेला. त्याने संपूर्ण दिवसभर उपवास केला आणि बेलपत्र अर्पण करत राहिला. रात्रभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला. त्याचा आवाज मंदिरभर घुमू लागला. रात्रीच्या शेवटच्या प्रहरी अचानक मंदिर उजळून गेले. एक तेजस्वी प्रकाश उजळू लागला आणि त्यातून साक्षात भगवान शिव प्रकट झाले. भगवान शिव मंद स्मित करत म्हणाले, "वत्सा, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. सांग, तुला काय हवे आहे?" हे पाहून सोमनाथ आश्चर्यचकित झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो हात जोडून म्हणाला, "प्रभू, माझे जीवन दुःख, गरिबी, भीती आणि शत्रूंनी भरलेले आहे. कृपा करून मला यातून मुक्त करा." मग शिवांनी त्रिशूल हवेत फिरवला आणि त्यांच्या भगवान शिवांनी त्रिशूल हवेत फिरवला आणि त्याच्या स्पर्शाने संपूर्ण गावात एक अद्भुत बदल घडला. सोमनाथाच्या झोपडीच्या जागी एक सुंदर महाल प्रकट झाला. त्याच्या अंगावर जुने फाटके कपडे होते, पण ते सोन्याच्या वस्त्रांमध्ये बदलले. त्याच्या समोर धान्य, फळे आणि संपत्तीच्या राशी प्रकट झाल्या. त्याच्या मनातील सर्व चिंता आणि दुःख नाहीसे झाले. त्याला आतून अपार शांती आणि समाधान मिळाले. भगवान शिव म्हणाले, "जो माझे स्मरण करतो त्याला कधीच कोणाची भीती वाटत नाही. आता तुला कोणत्याही गोष्टीची भीती राहणार नाही." त्याच्या मनातील सगळे भय नाहीसे झाले आणि आत्मविश्वासाने त्याच्या चेहऱ्यावर तेज आले. गावातील ज्यांनी त्याचा अपमान केला ते सर्व लाजले आणि त्याच्या चरणी शरण आले. त्यांनी सोमनाथाची क्षमा मागितली आणि त्यांना गुरु मानले. सोमनाथाने नम्रपणे भगवान शिवाच्या चरणी वंदन केले आणि म्हणाला, "प्रभू, मी तुमच्या कृपेने सर्व संकटांमधून बाहेर पडलो. आता मी माझे संपूर्ण जीवन शिवसेवेत घालवेन." भगवान शिव मग प्रसन्न झाले आणि आशीर्वाद देऊन अदृश्य झाले. भक्तांनो, ही कथा आपल्याला शिकवते की भगवान शिवाची निष्ठेने पूजा केल्याने जीवनातील गरिबी, चिंता, शत्रू नष्ट होतात. भगवान शिवाला नमन केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि जीवनात समृद्धी येते. ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जप केल्याने मन शांत होते आणि सर्व चिंता नाहीशा होतात. भगवान शिव भक्तांचे रक्षण करतात आणि कोणत्याही संकटाला तोंड देण्याचे सामर्थ्य देतात. जेव्हा आपण निष्ठेने शिवभक्ती करतो तेव्हा शत्रू स्वतःच नमते घेतात आणि आपल्याला त्रास देणे थांबवतात. जर तुम्हीही कोणत्याही संकटात असाल, गरिबी, चिंता, भीती किंवा शत्रूंच्या त्रासाने ग्रासले असाल, तर भगवान शिवाचे स्मरण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जप करा. महाशिवरात्रीला व्रत ठेवा आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा. भगवान शिव तुमच्या सर्व अडचणी दूर करतील आणि तुम्हाला एक नवीन आनंदी जीवन देतील. भक्तांनो, आता आपण शेवटची भगवान शिव आणि माता पार्वतीची ही कथा ऐकणार आहोत. ही कथा ऐकल्याने पती पत्नीमधील वाद दूर होतात, प्रेम वाढते आणि घरात सुख समृद्धी येते. त्यांचा संसार सुखाचा होतो. जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी असतील तर भगवान शिव आणि माता पार्वती यांची मनपूर्वक पूजा करा. भक्तांनो, वैवाहिक जीवन हे प्रेम, विश्वास, समर्पण आणि परस्पर आदरावर आधारलेले असते. मात्र जीवनात कधी ना कधी पती पत्नीमध्ये मतभेद होतात. अशा वेळी जर संयम आणि प्रेम असेल तर कोणताही वाद दीर्घकाळ टिकत नाही. भगवान शिव आणि माता पार्वती हे जगातील सर्वात महान दाम्पत्य आहेत. त्यांच्यातही काही प्रसंगी मतभेद झाले, पण त्यांच्या प्रेमाच्या बंधाने सर्व वाद मिटले. ही कथा त्यांच्याच जीवनावर आधारित आहे.
जी पती पत्नीमध्ये प्रेम वाढवते आणि वाद मिटवण्यास मदत करते. कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे सुंदर जीवन होते. दोघेही परस्पर प्रेमाने एकमेकांची काळजी घेत होते. भगवान शिवांना ध्यान आणि साधनेत अधिक रस होता, तर माता पार्वतीला कुटुंब आणि प्रेम यावर अधिक विश्वास होता. एके दिवशी माता पार्वतीने भगवान शिवांकडे एक इच्छा व्यक्त केली. प्रभू, आपण कैलासावर राहतो, पण मला पृथ्वीवरील सुख उपभोगायचे आहे. आपण एक सुंदर राजमहाल बांधूया आणि त्यात आनंदाने राहूया. भगवान शिव मंद स्मित करत म्हणाले, प्रिय पार्वती, सुख दुःख क्षणिक आहे. आपण साधेपणात जीवन व्यतीत केले पाहिजे. ही संपत्ती, ऐश्वर्य, महाल हे सर्व नश्वर आहे. मात्र माता पार्वतीला हे पटले नाही. त्या म्हणाल्या, प्रभू, मी तुमची पत्नी आहे. माझी काही छोटी स्वप्ने आहेत. मला देखील सुखी जीवन जगायचे आहे. आपण एक राजमहाल नक्कीच बांधूया. मग भगवान शिवांनी हसून काहीही उत्तर दिले नाही. मात्र काही दिवसांनी माता पार्वतीला वाटू लागले की भगवान शिव त्यांच्या इच्छेकडे दुर्लक्ष करत आहेत. त्या थोड्या रागावल्या आणि म्हणाल्या, तुम्ही नेहमीच मला दुर्लक्ष करता. माझ्या इच्छांना महत्त्व देत नाही. जर तुम्ही माझ्या भावना समजून घेतल्या नाही तर मी कैलास पर्वत सोडून जाईन. हे ऐकून भगवान शिव शांतच राहिले. त्यांना समजले की माता पार्वती भावनेच्या भरात बोलत आहेत. त्या तिथून काही काळासाठी दूर गेल्या आणि पृथ्वीवर एका सुंदर बागेत राहू लागल्या. त्यांना वाटले की भगवान शिव जर माझ्यावर प्रेम करत असतील तर ते नक्कीच मला शोधायला येतील. भगवान शिवांना माहीत होते की माता पार्वती रागवल्या आहेत, पण त्यांना हेही माहीत होते की त्या खरोखर त्यांच्यावर प्रेम करतात. एक दिवस भगवान शिवाने नंदीला बोलावले आणि त्याला सांगितले, पार्वतीला जाऊ दे. त्या स्वतः समजून घेतील की प्रेम आणि सहवासच सर्वात महत्त्वाचे आहे. माता पार्वती काही दिवस पृथ्वीवर राहिल्या, पण त्यांना लवकरच जाणवले की भगवान शिवांशिवाय जीवन अपूर्ण आहे. त्यांना आपली चूक लक्षात आली. त्या म्हणाल्या, माझे खरे सुख शिवाच्या सानिध्यात आहे. त्यांच्या सोबतच मी आनंदी राहू शकते. त्या पुन्हा कैलासावर परत आल्या आणि भगवान शिवांसमोर हात जोडून उभ्या राहिल्या. प्रभू, मला माफ करा. मी अज्ञानामुळे तुमच्यावर रागावले, पण मला कळले की खरी संपत्ती म्हणजे आपले प्रेम आणि आपला सहवास आहे. भगवान शिव मंद स्मित करत म्हणाले, प्रिय पार्वती, तुझे प्रेम निखळ आहे. प्रत्येक पती पत्नीमध्ये मतभेद होतात, पण परस्पर समजूत आणि प्रेमाने ते मिटवले पाहिजेत. वैवाहिक जीवनात समृद्धी असावी, पण त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे विश्वास आणि आपुलकी असावी. जोडीदाराने एकमेकांचे विचार समजून घ्यावे. मग माता पार्वतीने आनंदाने भगवान शिवांच्या चरणी वंदन केले. त्या दिवसापासून त्यांच्यात अधिक प्रेम निर्माण झाले. ही कथा आपल्याला शिकवते की पती पत्नीमध्ये कधी कधी मतभेद होऊ शकतात, पण ते प्रेम आणि समजुतीने मिटवावेत. भांडणात अहंकार आड येऊ द्यायचा नाही. एकमेकांचे विचार समजून घेणे हेच खरे सुख आहे. परस्पर सहवास आणि प्रेम हेच वैवाहिक जीवनाची खरी संपत्ती आहे. पती पत्नींची ही शिकवण आपल्या जीवनात कशी लागू करावी? वाद झाला तरी शांत राहून जोडीदाराच्या भावना समजून घ्या. अहंकारामुळे प्रेम कमी होते. क्षमाशील व्हा. माफी मागायला संकोच करू नका. कोणतीही चूक असेल तर क्षमा मागण्यास संकोच करू नका. प्रेम व्यक्त करा, एकत्र वेळ घालवा आणि परस्पर संवाद वाढवा. भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजच्या 5ही कथा कशा वाटल्या हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ लाईक करा. तुमची एक कमेंट आणि तुमचा एक लाईक आम्हाला खूप मदत करते.
तर प्रेमळ स्वामी भक्तांनो, भगवान शिवाचा आणि स्वामी समर्थ आईचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ सांब सदाशिव या मंत्रांचा जयघोष करायला विसरू नका. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.